जिसका मुझे था इंतजार, उसके लिए दिल था बेकरार। ओ घड़ी आ गई आ गई आ गई। नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर या आपल्या आवडता युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। पोलीस भरती प्रक्रिया सुरू अखेर आजपासून सुरू झालेली आहे। अर्ज भरताना बऱ्याच सूचनांचं तुम्हाला पालन करायचं आहे। डबल फॉर्म भरता येणार नाही की भरता येणार, काय प्रॉब्लेम आहेत काय नाही सगळे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। एक उमेदवार 5 अर्ज भरू शकतो, मात्र 5 पेक्षा जास्त अर्ज भरू शकतो की नाही, घटक म्हणजे नेमकं काय, इथून पाठीमागे घटकाचा अर्थ काय होता आणि आता घटकाचा अर्थ काय घेण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीने या फॉर्मला भरतीला सुरुवात झालेली आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहे। सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। फॉर्म भरू नका लगेच, आता फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मगच नंतर फॉर्म भरण्याचा निर्णय घ्या। काय प्रॉब्लेम झालेला आहे, कशामुळे काय गोष्टी उद्भवलेल्या आहेत हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज या ठिकाणी सांगणार आहे। तत्पूर्वी वयवाढी संदर्भात काल मी मुंबईला होतो, तुम्ही पाहिलंच असेल सगळीकडे, तर मुंबईच्या दरम्यान होतं काल बुधवार, उद्या वयवाढी संदर्भात आपल्याला कॅबिनेटमध्ये निर्णय होईल आणि त्याच्यानंतर 2 दिवसांमध्ये समजेल। जर नाहीच त्याच्यात काय झालं तर आपण पुढची काय प्रक्रिया ती मी आपल्याला ग्रुपच्या माध्यमातून कळवेल। ओके ठीक आहे, ते बाजूला ठेवून थोडंसं मी आजचा फॉर्म सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म सुद्धा भरण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी स्वतः आता एका साहेबांवर जाऊन फॉर्म भरून पाहिलेले बरेच विद्यार्थ्यांचे, त्याच्यामध्ये थोडेसे काही गोष्टी जाणवलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगणार आहे। मात्र ही सुरू झालेली पोलीस भरती असेल, जिल्हा न्यायालय कोर्ट भरती असेल, सगळ्या भरतीच्या ज्या अपडेट आहे, महत्त्वाची माहिती, सगळी खरी अधिकृत माहिती तुम्हाला समजण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला मग जास्त उशीर न करता मी आपल्या आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करतोय। पोलीस भरती प्रक्रिया फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली 10 वाजल्यापासून। अर्ज भरताना ह्या सूचना नक्की पहा। एक उमेदवार 5 अर्ज भरू शकतो, डबल फॉर्म भरता येणार नाही, घटक म्हणजे नेमकं काय, डबल फॉर्म कोणाला भरता येऊ शकतो किंवा कोणाला भरता येऊ शकत नाही, या सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहे। जास्त उशीर न करता मी चॅनलला आपला व्हिडिओला सुरुवात करतो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तुम्ही। चला तर जास्त उशीर न करता आपण करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात। पहा या ठिकाणी आपल्या समोर आहे पोलीस शिपाई, कारागृह पोलीस शिपाई, बँड्समन, त्याच्यानंतर बँड्समन असन, SRPF असन। या भरतीमध्ये मज्जा खरी आहे SRPF वाल्यांची, जे SRPF ची पूर्ण वेळ तयारी करते किंवा SRPF साठी लढतायत त्या विद्यार्थ्यांसाठी बाकी ही भरती गोल्डन चान्स आणि गोल्डन संधी असणार आहे। पोलीस आणि बँड्समन शिपाई, कारागृह शिपाई पेक्षाही जे विद्यार्थी SRPF ची तयारी करते त्या विद्यार्थ्यांसाठी हा खूप छान आणि खूप मोठी संधी असणार आहे। तत्पूर्वी जे सर्व नवीन विद्यार्थी आता नव्याने पोलीस भरतीची तयारी करायची, फॉर्म करायचे, भरायचे आणि ज्यांना रोजच्या नवीन अपडेट पाहिजे, रोजच्या नवीन माहिती पाहिजे, त्यांनी या व्हॉट्सअप नंबरला मला व्हॉट्सअपला SMS करा। लक्षामध्ये 97 66 35 36, फक्त व्हॉट्सअप SMS करा, कॉल करू नका, कारण सध्या मी खूप शेड्यूल कंटिन्यू कॉल येतात, त्याच्यामुळे मी कॉल उचलला जात नाही माझ्याकडनं, त्याच्यामुळे व्हॉट्सअपला SMS करा चला, जेणेकरून रोजचे अपडेट तुम्हाला मोफत मिळतील। त्यानंतर आवेदनाचा सादर करायचा दिनांक आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी, पाहू शकता की 5 तारखेला म्हणजे आजपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। काही मुलांनी फॉर्म पण भरले आणि 31 तारखेपर्यंत अर्ज आहे। त्याच्यात एक मोठा प्रॉब्लेम अजून क्रिएट झाला, ACBC चे कागदपत्र निघत नाही, हा एक मुद्दा, मी तो पण मुद्दा बोलणार आहे। चला पुढे पहा, पोलीस शिपाई चालक 350 रुपये मागासवर्गाला आणि 450 रुपये ओपन खुल्या गटासाठी आहे। हे बाकीचं ठीक आहे, बाकीचं मी आता जास्त सांगते। आज महत्त्वाचे जे काही मुद्दे 2-3 ते मी बोलणार आहे, आवश्यक कागदपत्र वगैरे ते सगळं मी सांगितलेलं नाही, याच्यानंतर मी स्पेशल कागदपत्रावरती व्हिडिओ बनवणार आहे। फक्त नवीन जे विद्यार्थी त्यांनी काय करा, ज्या विद्यार्थ्यांना माझं व्हॉट्सअपचं स्टेटसच्या माध्यमातून माहिती भेटत नाही त्यांनी मला या नंबरला व्हॉट्सअपला काय करा, SMS करा आणि जो आपला चॅनल आहे ह्या चॅनलला काय करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या। लक्षामध्ये चला पहा आता महत्त्वाच्या माहितीकडे जातो आपण। महाराष्ट्र पोलीस शिपाई ज्या जागा सुटलेल्या आहेत मित्रांनो, ह्या जवळजवळ या 45 घटकाच्या शिपाई पदाच्या जागा या ठिकाणी सुटलेल्या आहेत। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठी खालील सेवा प्रवेश नियम लागू राहील। पोलीस शिपाई पदासाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई आणि वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांसह अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे 31/3/2024 रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालील प्रमाणे पाहिजे। खुल्यासाठी 28 वर्ष आणि ओपनसाठी खुल्यासाठी 18 वर्ष कमीत कमी आणि 28 वर्ष जास्तीत जास्त आणि इतर मागासवर्गासाठी 18 वर्ष आणि 33 वर्ष अशा प्रमाणात वयोमर्यादा पाहिजे। प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवार असेल तर 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत त्यांना वयोमर्यादा पाहिजे आणि हाच वयोमर्यादेचा जो विषय होता, हा वयोमर्यादेचा विषय मी घेऊन काल आपण मुंबईतील आझाद मैदान, तुम्ही सर्वांनी पाहिलेच असेल युट्यूबला, चॅनलला, इकडे तिकडे सगळं माझ्या स्टेटसला, का आझाद मैदानावरती आपण गेलो होतो, मात्र त्या ठिकाणी आझाद मैदानावरती आपण गेलो, मागणी केलेली आहे
विनंती केलेली आहे, सचिवांना निवेदन दिलेलं आहे. 2 दिवसामध्ये उद्याच्या बैठकीत कॅबिनेट निर्णय होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 दिवसामध्ये समजेलच. मात्र या ठिकाणी जे वयवाढी संदर्भातलं आहे ते सुद्धा ठीक होतं. त्याच्यानंतर मित्रांनो डबल फॉर्म भरता येत नाही, त्याचं कारण काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी. आणि भरू शकता की भरू शकत नाही हे पण सांगतो. मात्र सगळं हे पहा 155 165 वगैरे सगळ्यांना माहितीच आहे. ओके, काल जे आलेलं आहे ते. ओके, हा लक्ष द्या इकडं. चालकसाठी जे विद्यार्थी विचारत होते इथं मग प्रॉपरली लक्ष, चालकवाले चालकसाठी LMV परवाना धारण केला असणे आवश्यक आहे. LMV मित्रांनो, आता तुमच्याकडे जे लायसन आहे ते लायसन काढा, त्याच्यावरती LMV पुढे कंसात NT असतं, असं NT, आणि LMV कंसात TR असतं. TR म्हणजे ते ट्रान्सपोर्टचं लायसन असतं, NT म्हणजे नॉन ट्रान्सपोर्टचं लायसन असतं. तर फक्त LMV नॉन ट्रान्सपोर्टचं लायसन असलं ओरिजिनल, बरं ओरिजिनल 31 मार्चच्या आतमध्ये येणार ओरिजिनल, लर्निंग नाही. ओरिजिनल असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येतो. परवाना धारण केला असेल, सदर परवाना धारण न करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीनंतर त्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झालं 2 वर्षाच्या आत परवाना धारण करण्यात येईल व त्या कालावधी हा परवाना धारण न केल्यास सदर उमेदवार रद्द ठरवून सेवा समाप्त नाही याबाबतचे बंधपत्र सादर केलं असं उमेदवार पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहील. आता लक्ष द्या, यांनी ही एक नवीन सूचना या ठिकाणी टाकलेली आहे. LMV परवाना धारण केला असणे आवश्यक आहे पोलीस शिपाई पदाकरता, पोलीस शिपाई चालक पदाकरता. लक्षामध्ये मात्र या ठिकाणी हे पोलीस शिपाई पदाकरता आहे, बरं चालक नाही. चालकला तुम्हाला कंपल्सरी लायसन लागतं, मात्र पोलीस शिपाई चालकला लायसन हे तुम्हाला फॉर्म भरायच्या वेळेसच लागतं. मात्र पोलीस शिपायासाठी तुम्हाला LMV जर धारण केलं नसेल, पोलीस शिपायाला जर लायसन नसेल तरी चालतं, मात्र तुम्ही 2 वर्षामध्ये तसं लायसन तुम्ही त्यांना द्यायचं असतं. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो मराठी हिंदी भाषेचं इंग्लिश भाषेचं ज्ञान बिन चालत ते काही महत्वाचं नाही. हा इथं लक्ष द्या, हे जरा आज थोडे कन्फ्यूज झालेले सर्व विद्यार्थी. ग्राउंडच्या संदर्भात जाहिरातीमध्ये 1630 मार्काला आलेले आणि गोळा 20 मार्काला दाखवू राहिले, 10 मार्काला दाखवू राहिले, गोळा 10 आणि 100 मीटर 10. मात्र हे जे परिपत्रक आहे कालचं परिपत्रक आहे आणि हे इन्फॉर्मेशनचं परिपत्रक महत्वाचं आहे. 1600 मीटरला 20 मार्क, 100 मीटरला 15 मार्क, गोळा फेकला 15 मार्क आहे, बरोबर 50 मार्क आहे हे या ठिकाणी दिसते. मात्र बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी जाहिराती 20 मार्क 10 मार्क आणि 10 मार्क, सॉरी 30 मार्क 10 मार्क आणि 10 मार्क असे 50 आहे. मात्र काळजी करू नका मित्रांनो, याच्या संदर्भातला संभ्रम मी लवकरच दूर करतो. मात्र 20च मार्क असणार आहे, कारण असं होणार नाही, कारण तसं परिपत्रक त्याचं आलेलं नाही. मात्र शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवून उमेदवार संबंधित प्रवर्गाने जाहिरातीला रिक्त पदाच्या एकाच 10 प्रमाणात 100 गुणांच्या लेखी सरांसाठी उपस्थित राहण्याकरता बोलवले. 100 गुणांपैकी तुम्ही एकाच 10 मध्ये म्हणजे या वेळेस आणि एकच फॉर्म भरता येतो. एकच फॉर्म भरता येतो त्याचं कारण सांगतो मित्रांनो. यावेळेस आपला ईमेल ID व्हेरिफिकेशनला त्यांनी आधार कार्ड मागितलेला आहे आणि तुम्ही सगळं बदलू शकता, तुमचा मेल चेंज करू शकता, मोबाईल नंबर चेंज करू शकता, मात्र आधार कार्ड चेंज करता येत नाही. तुम्ही आधार कार्ड मध्ये डॉट टाकला, स्पेस दिला, अंक बदलावला तरी तुमची डिटेल्स त्या आधार कार्ड मध्ये निघणार नाही आणि आधार कार्ड त्या ठिकाणी अवैध म्हणून घोषित करण्यात येईल. त्याच्यामुळे या ठिकाणी अजून मी याच्या संदर्भातला कन्फर्म व्हिडिओ 5 दिवसांनी बनवेल, अजून 4 ते 5 दिवसांनी. मात्र आजच्या घडीला सांगतो सगळे प्रक्रिया करून पाहिली, मात्र डबल फॉर्म कुठल्याही प्रकारे भरता येत नाही त्या आधार कार्डमुळे. काय होतं, पूर्वी असायचं, पण पूर्वी कधी असायचं तुम्ही लॉग इन केल्यानंतर आधार कार्ड वगैरे टाकायचं, त्यावेळेस जमायचं. लॉग इन केल्यानंतर आधार कार्ड वगैरे टाकायचं जमायचं. पण आता यावेळेस काय झालंय, जसं आपण व्हेरिफिकेशन करायचो ना, 10-15 नंबर 10-15 ईमेल ID आपण बनवायचो, व्हेरिफिकेशन करायचो, मग लॉग इन करायचो, मग आतमध्ये जमून जायचं. मात्र या ठिकाणी काय झालंय, तुम्हाला ईमेल IDच व्हेरिफिकेशन करायला आधार कार्ड मागते. त्याच्यामुळे आधार कार्ड मागल्यानंतर आधी तुमचं रजिस्ट्रेशनच होणं गरजेचं आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच तुमच्या पुढचा फॉर्म ओपन होते पुढची प्रक्रियेचा. म्हणजे आधी रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर आधार कार्ड टाकावं लागतं आणि आधार कार्ड हे तुम्हाला डबल टाकू शकत नाही. आपण काही सगळे सोयरे वगैरे सगळ्यांचे नातेवाईकांचे आधार कार्ड टाकून सगळ्यांचे घेऊ जाऊ शकत नाही. तुम्ही मोबाईल नंबर 10 जणांचे टाकू शकता, ईमेल ID 10 जणांचे टाकू शकता, पण आधार कार्ड आपलंच टाकावं लागतं. त्याच्यामुळे डबल फॉर्म ऍक्सेप्ट होत नाही सध्याच्या घडीला, तरी ही तांत्रिक अडचण आहे. मात्र याच्यानंतर पुढे काय होईल काय नाही मी ते सांगेन नंतर. इथं बाकी नीट लक्ष द्या. इथं त्यांनी काय सांगितलंय, संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एकाच पदाकरता एका दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येईल. अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण विचारात भरावा. हीच सूचना पाठीमागच्या वेळेस पण होती. मात्र पाठीमागच्या वेळेस आधार कार्ड जे होतं ते लॉग इन केल्यानंतर फॉर्म ऍप्लिकेशन भरण्यासाठी, फॉर्म फिलअप करण्यासाठी, फॉर्म भरण्यासाठी डिटेल माहितीमध्ये आधार कार्ड मागितलं होतं. मात्र ह्या वेळेस त्यांनी मेल ID व्हेरिफिकेशन साठीच आधार कार्डची अट टाकल्यामुळं या ठिकाणी एकच मेल आपलं व्हेरिफिकेशन होतो,
दुसऱ्या मेलवरती आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतो, कारण का पुढे तुम्ही ओपन केल्यानंतर डायरेक्टली सांगितलं जातं आधार कार्ड नंबर वापरण्यात आलेला आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे आता या ठिकाणी मागच्या वेळेस असं होतं, संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एकाच पदाकरता एका लेखी परीक्षा होईल, मुंबई वगळता असं कंसात होतं, मुंबई वगळता. यावेळेस असं काही आहे का? नाही. यावेळेस डिरेक्टली सांगितले संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरता एका दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे एकाच दिवशी, म्हणजे मुंबई वगळता किंवा मुंबई सोडून किंवा मुंबईसह असा सुद्धा उल्लेख केलेला नाही. त्याच्यामुळं काही घटकांची मागं पुढे होऊ शकते. मात्र आता काय फॉर्मच जर एक सबमिट झाल्यानंतर काय कधी झाली कोणती कधी झाली तर काय त्याला अडचणच नाही. तुम्हाला 5 फॉर्म भरता येतात एका व्यक्तीला. किती? 5. पोलीस शिपाई चालकला 24 घटकाला जागा आहे. पोलीस शिपाई चालकला 24 ठिकाणी जागा आहे. त्याला तुम्हाला लायसन्स लागेल. पोलीस शिपाईला कमीत कमी 19 वर्ष लागतं. लक्षात ठेवा, जास्तीत जास्त आपले रेग्युलर जसे आहे तसे वर्ष लागतं. त्याच्यानंतर मित्रांनो, पोलीस शिपायाला महिलांना 158 हाईट लागते आणि पुरुषांना 165 हाईट कमी नसावी आणि 158 महिलांना हाईट लागते. छाती वगैरे ते सगळं माहिती झालं. महत्वाचं ते नाही, जे महत्वाचं इम्पॉर्टंट नाही याच्यामध्ये ते मी तुम्हाला आज फक्त कळवते. हा पोलीसचं कदाचित तुम्ही ते 30 मार्काचं सोडायचं हे पोलीसचं पाहिलं. पोलीसला 30 मार्काला, पोलीस चालकला 30 मार्काला सोडायचं आहे आणि गोळाफेक 20 मार्काला. आलं लक्षामध्ये? असं 50 मार्काचं पोलीसचं ग्राउंड आहे या ठिकाणी. चालकचा बोलतो मी, चालकचं बोलतो. कृपया मेसेज करू नका. हा शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामध्ये जाहिरात दिलेल्या रिक्त पदांची एकाच या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरता बोलवण्यास पात्र असतील. म्हणजे तुम्हाला चाचणीसाठी, म्हणजे तुम्हाला 25 पेक्षा कमी मार्क जर पडले ग्राउंडला तर तुम्ही डायरेक्टली भरती प्रक्रियेतून बाद आहे, तुम्ही डायरेक्ट नापास होताय. 25 पेक्षा कमी मार्क पडले तर. आणि 25 पेक्षा जास्त मार्क पडल्यानंतर सुद्धा तुम्हाला एकाच या प्रमाणातच यायचे. आणि 100 गुणांच्या लेखीला तुम्हाला 38 मार्क पडले तरी तुम्ही नापास आहे. 40 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला त्या ठिकाणी पडले पाहिजे. 40 पेक्षा खाली मार्क आले तर तुम्ही नापास आहे. संपूर्ण राज्यात चालकची पण एका दिवशी संपूर्ण राज्यामध्ये परीक्षा होणार आहे, काही विषय नाही. शिपायाची पण होणार आहे, चालकची पण संपूर्ण राज्यामध्ये एका दिवशी परीक्षा होणार आहे. जे नवीन विद्यार्थी, नवीन पोलीस भरतीची तयारी करणारे किंवा जुने नवीन सर्वच जे विद्यार्थी आपल्या अपडेट रोजच्या दिसत नाही त्यांनी ह्या नंबरवरती मला काय करा, व्हॉट्सअपला SMS करा. ओनली व्हॉट्सअप SMS. आपलं नाव कळवा आणि आपला डिस्ट्रिक्ट कळवा. आणि टेस्ट सिरीजच्या बाबतीत बरेच मुलं मेसेज करतात. टेस्ट सिरीजच्या बाबतीत मी तुम्हाला लवकरच घोषणा करतो. थोडंसं घाई नाही एवढी टेस्ट सिरीज आपल्याला. त्याच्यानंतर पोलीस बॅट्समन घटकाचे नाव बृहन्मुंबई, आयुक्तालय, चंद्रपूर आणि बुलढाणा. आलं लक्षामध्ये? या 3 घटकामध्ये आणि नमूद बॅट्समन पदे पोलीस शिपाई सर्वाधिक तास एकूण पद अंतर्भूत आहेत. म्हणजे ह्या एवढ्या ठिकाणी आपल्याला पोलीस शिपायाचे बॅट्समनचे पण पदक आहे. बॅट्समनला आय थिंक तुमच्याकडे जरी प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, काय अडचण नाही. मात्र ज्यावेळेस कागदपत्र तपासणी करायची किंवा स्किल टेस्ट असणार तुमची, ज्यावेळेस तो वाजून दाखवायचं प्रत्यक्ष, त्यावेळेस तुम्हाला बॅट्समनचं सर्टिफिकेट लागणार आहे, काय अडचण नाही. बॅट्समनला पण वयाची 38 आहे, दुसरा काही विषय नाही. बॅट्समनचं सुद्धा परीक्षा, सगळ्या परीक्षा एका दिवशी होणार आहे. प्रात्यक्षिक चाचणी खालीलपैकी करण्यात येईल. सदर परीक्षा, अर्धा परीक्षा पण ठीक आहे, त्याचा काही विषय नाही. हा इथं पहा तुम्ही, त्याला पण तेवढंच आहे, सगळंच आहे. हा संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सगळीकडे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घटकाला तेच आहे. म्हणजे तुम्हाला SRPF चा एक पेपर देता येणार आहे. चला पुढे सांगतो, ते आहे सगळं सूचना देतो. चला घ्या पुढं. हा याच्यानंतर SRPF चे 18 जे 19 जे घटक आहेत त्या 19 गटांना सगळ्या जागा आलेल्या आणि SRPF ला बाकी ह्या बारीने चांगल्या जागा आहेत. जे SRPF ची तयारी करणारे मुलं आहे किंवा SRPF ला ज्यांचं वय बसतं त्यांच्यासाठी हा खूप मोठा गोल्डन चान्स आहे. पोलीस पेक्षा SRPF ला ऍव्हरेज जर केलं तर जागा घटकानुसार भरपूर जागा त्या ठिकाणी SRPF ला आलेल्या आहे. मात्र SRPF ला 168 सेंटीमीटर पेक्षा कमी हाईट नकोय आपल्याला, हे लक्षात ठेवा. हाईट आपल्याला 168 सेंटीमीटर लागते. पुढे पाहत राहा. मला जे महत्वाचं सांगायचं तुम्हाला ते मी तुम्हाला सांगणार आहे. SRPF ला 5 किलोमीटरला 50 मार्क, 100 मीटरला 25, गोळा फेकला 25 मार्क या ठिकाणी आहेत. राज्य राखीव पोलीस बलातील इथं पहा, इथं नीट लक्ष द्या. काय सांगितलंय? राज्य राखीव पोलीस बलातील सर्व गटाच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा एका दिवशी होणार आहे. म्हणजे SRPF ला सुद्धा तुम्ही एकच फॉर्म भरायचा. SRPF ला 2-2, 4-4 ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही तुम्ही. कारागृह पोलीस शिपायाच्या मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरच्या जरी जागा आलेल्या असल्या 2018च्या आसपास जागा आहेत, ह्या जागा सुद्धा तुम्ही एकदम प्रॉपरली त्या ठिकाणी काय करू शकता, प्रॉपरली त्या ठिकाणी तुम्ही करू शकता, काही विषय नाही. लक्षामध्ये म्हणजे भरू शकता. मात्र कारागृहाला एकच फॉर्म भरू शकता तुम्ही. कारागृहाला सुद्धा तुम्हाला जास्त फॉर्म भरता येणार नाही, लक्षात ठेवा. कारागृहाची सुद्धा शारीरिक चाचणी सेम तुमची पोलीस शिपायासारखी आहे. आणि कदाचित सोबत तुम्ही छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई जर कारागृहाला पेपर भरला
तर तुमचा कारागृहाचा पेपर आणि त्या शिपायाचा पेपर दोन्ही पेपर हे एकच असतील. सिंपल ग्राउंड तुम्ही दोन देऊ शकता, कारागृहासाठी वेगळं ग्राउंड देऊ शकता आणि पोलीस शिपायासाठी वेगळं ग्राउंड देऊ शकता. मात्र पेपर तुमचा कदाचित दोघांचा पेपर एकत्रित होऊ शकता, जसं मागं झालं होतं तसं. हे लक्षात ठेवा. एकाच दिवशी होईल पण एकच पेपर होईल, लक्षात ठेवा. संपूर्ण राज्यभर एकाच दिवशी ऑनलाईन पेपर होणार आहे. त्याच्यानंतर महत्वाच्या गोष्टीकडे जातोय. नॉन क्रिमिनल 2023-24 या आर्थिक वर्षाचं मूळ नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. 2023-24 सांगितलं, 22-23 नाही, 23-24 लक्षामध्ये. ठीक आहे. महत्वाच्या मुद्द्याकडे मी घेऊन जातोय. आता लई व्हिडिओ टाकणार आहे मी, एका व्हिडिओत काय सगळं सांगून होणार नाही मला. त्याच्यामुळे ज्या महत्वाच्या गोष्टी त्या प्रत्येक ठिकाणी मी तुमच्या क्लिअर करेन. गडचिरोली जिल्ह्याच पाहून घ्या. गडचिरोलीला जागा जास्त आहे म्हणून फॉर्म टाकायच्या याच्यात जाशाल. गडचिरोली जिल्ह्याकरता उमेदवारास गडचिरोली जिल्ह्याचं आदिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. म्हणजे लोकलच्याच मुलांना फक्त त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. आणि इथं लक्ष द्या, आता उमेदवार एका पदाकरता महाराष्ट्र राज्यात फक्त एकाच घटकात अर्ज करू शकतो. आता याच्या संदर्भात मी थोडक्यात बोलतो, लक्ष द्या इकडं. याच्या संदर्भात मी थोडक्यात बोलतो, प्रॉपरली लक्ष द्या. इथे त्यांनी काय सांगितलं आपल्याला का उमेदवार एका पदाक आणि बोर्ड करून दिले, हायलाइट केले ते विशेष म्हणजे उमेदवार एका पदाकरता संपूर्ण राज्य. पूर्वी कसं होतं, पूर्वी आतापर्यंत सूचना अशी राहायची का उमेदवार एका पदाकरता एका घटकाच एकच अर्ज भरू शकत होता. म्हणजे असं होतं का तू पुणे सिटीला जर फॉर्म भरला तर तू परत पुणे सिटीला फॉर्म नव्हता भरू शकत, दुसरा मुंबई सिटीला भरू शकत होता, नागपूर सिटीला भरू शकत होता, काही अडचण नव्हती. मात्र यावेळेस त्यांनी थोडासा बदल केलाय त्या नियमावलीमध्ये. उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विचारले, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एका घटकात एकच अर्ज करू शकतो. आणि यामुळे त्यांनी मुलांची गडबड होऊ नये म्हणून त्यांनी सुद्धा यावेळेस असं केले की यावेळेस त्यांनी काय केले का जे आपल्याला आधार कार्ड घेतात, आपला आधार कार्ड, ते आधार कार्ड घेतल्यामुळे तुमचा ऑटोमॅटिकली एकच फॉर्म सबमिट होतो एका घटकासाठी. लक्षामध्ये मग एकूण किती घटक आहे किंवा किती घटकांना तुम्हाला फॉर्म भरणं शक्य होईल तर या ठिकाणी पहा, नीट लक्ष द्या. इथं नीट लक्ष द्या. अर्जदार, एक मिनिट तत्पूर्वी मी तुम्हाला एक दाखवतो, ते आधी पहा तुम्ही. या ठिकाणी पहा तुम्ही 27 दिवस 1 तास 44 मिनिटं म्हणजे आता जवळजवळ ते 1 तास म्हणजे झाला असेल कमी जास्त, इथपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. आता या ठिकाणी कोपऱ्यात दिसते युजर लॉग इन. इथं न्यू रजिस्ट्रेशन करतानाच आपलं आधार कार्ड मागितलं जाते आणि न्यू रजिस्ट्रेशन करताना आधार कार्ड मागितल्यामुळे प्रॉब्लेम असा होतोय की आपल्याला त्या ठिकाणी गडबड होत आहे. आलं लक्षामध्ये. चला बघा इकडं. आता पहा तुम्ही किती फॉर्म भरू शकता. अर्जदारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई 1, पोलीस शिपाई चालक 2, बॅट्समन 3, राज्य राखीव पोलीस बल गट म्हणजे SRPF 4 आणि कारागृह शिपाई पोलीस म्हणजे 5. अशा एकूण 5 पदांकरता प्रत्येक पदाकरता फक्त 1, प्रत्येक पदाकरता फक्त 1. SRPF ला 2, बॅट्समनला 2, पोलीस शिपाई चालकला 2, पोलीस चालकला 2 असं नाही, प्रत्येक पदाकरता फक्त 1. याप्रमाणे 5 स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील, स्वतंत्र अर्ज दाखल करता येतील. त्यासाठी उमेदवाराला प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणं बंधनकारक आहे. म्हणजे जर 5 फॉर्म भरायचे असेल तर 5 ठिकाणी आवेदन अर्ज सादर करावा लागणार आहे आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क पण तुम्हाला भरायचं आहे त्या ठिकाणी. आलं लक्षामध्ये. म्हणजे 5 घटकात तुम्ही 5 ठिकाणी फॉर्म भरू शकता. मूळ प्रमाणपत्र सगळे जर नसतील तर तुम्ही भरती प्रक्रियेतून बाद होणार आहे. मात्र ते मी तुम्हाला सांगेलच सगळं. थोडंसं इथं लक्ष द्या. आता कागदपत्र पडताना उमेदवार ज्यांनी ऑनलाईन पद्धती सादर केलेले आवेदनाचे ऍप्लिकेशन आयडी नमूद केलेले परत पोलीस भरण्याकरता ठीक आहे चालेल, हे जुनचे काही विषय नाही, ती सगळी माहिती मी नंतर देईन. चला इकडे द्या. घटक म्हणजे काय, पोलीस शिपाई पदासाठी हमीपत्र, किती ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार, कसा फॉर्म भरता, सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणारच. ओके. म्हणजे आता तुम्ही हे बघा डबल फॉर्म मित्रांनो, आत्ताच्या याच्यानुसार जर विचार केला तर डबल फॉर्म अजून काय भरता येत नाही. लक्षात ठेवा, अजून काय डबल फॉर्म भरता येत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे मी आता माझ्या पद्धतीने 2-3 रजिस्ट्रेशन करून पाहिले, एका आधार कार्डवरून होत नाही. लक्षामध्ये. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एक फॉर्म SRPF ला भरू शकता बरं का, एक फॉर्म SRPF ला भरू शकता, काही अडचण नाही. एक फॉर्म पोलीस शिपायाला भरू शकता, काही अडचण नाही. एक फॉर्म पोलीस शिपाई चालकला भरू शकता, काही अडचण नाही. एक फॉर्म बॅट्समनला भरू शकता, काहीच अडचण नाही. आणि एक फॉर्म तुम्ही भरू शकता कारागृह पोलीस शिपायाला. आता याच्यामध्ये मित्रांनो पोलीस शिपाई आणि कारागृह पोलीस शिपाई, ज्या घटकामध्ये पोलीस शिपाई आहे त्याच घटकामध्ये कारागृह शिपायाला जर तुमचा फॉर्म असेल, म्हणजे सपोज तुम्ही पुण्याला पोलीस शिपायाला फॉर्म भरला, पुण्यालाच कारागृहाला जर फॉर्म भरला तर कदाचित ह्या दोघांसाठी एकच पेपर असू शकतो. कदाचित, नक्की नाही अजून, पण कदाचित एकच पेपर असू शकतो. लक्षात ठेवा.
आणि चालकला वेगळा पेपर असू शकतो, SRPFला वेगळा पेपर, बॅट्समनला वेगळा पेपर, असे तुमचे वेगवेगळे पेपर होतील. समजलं? म्हणजे अशा पद्धतीने हे अर्ज होतं. डबल फॉर्म भरता येत नाही मित्रांनो. डबल फॉर्मची परत एकदा गडबड झालेली आहे. मात्र कुणीही लगेच ह्या गोष्टीवरती खात्रीशीर राहू नका. अजून 2-4 दिवसामध्ये मी खात्रीशीर माहिती, प्रॉपरली माहिती काढतो आणि मग त्यानंतर तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगेन की डबल फॉर्म भरता येईल की नाही येणार. लक्षामध्ये पण सध्याच्या घडीला डबल फॉर्म भरता येत नाही हे लक्षात ठेवा. माझा मोबाईल नंबर आहे, मला मेसेज करा. सध्याच्या घडीला आपल्याला डबल फॉर्म या ठिकाणी भरता येत नाही, ही गोष्ट पहिली तुम्हाला क्लिअर करतो आणि ती पहिली लक्षात घ्या. लक्षामध्ये अशा पद्धतीने या सूचना होत्या, ज्या महत्वाच्या सूचना होत्या, त्या महत्वाच्या सूचना मी या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत मित्रांनो. जर मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरत असाल तर काळजी घ्या, ईमेल आयडी व्यवस्थित टाका. आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं मेल आयडी व्यवस्थित चेक करा. मेल आयडी वरती, जर मेल आयडी वरती एकदा जर आधार कार्ड लॉग इन झालं, लिंक जर झालं, रजिस्टर झालं आणि तुमचा मेल आयडी जर चुकला एखादा शब्द, तर परत त्या मेल आयडी वरती तुमचं आधार कार्ड दुसरीकडे लिंक होणार नाही. त्याच्यामुळे मेल आयडी टाकताना एकदम काळजीपूर्वक ईमेल आयडी आपला टाका, कारण त्याच्यावरती सगळं डिपेंड राहणार आहे. आणि लक्षामध्ये पोलीस भरतीची तयारी करताय, पोलीस भरती सुटली, फॉर्म भरायला सुरुवात झाली, बॅच लावून टाका मित्रांनो. व्हीबी सरांचे बॅच, गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मिशन खाकी बॅच 1 आधी विषय, खाकीचा नंतर विषय, बाकीचा ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच. विक्रम मोंद्रे सर यांची संपूर्ण टीम तुमच्यासाठी सतत कार्यरत आहे मित्रांनो. 1 वर्षाचा कालावधी मित्रांनो. अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस, किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता. अतिशय महत्त्वाची बॅच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लगेच जाऊन तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बॅचला प्रवेश घेऊ शकता, काही अडचण नाही. लक्षामध्ये लगेच त्वरित जाऊन तुम्ही बॅचला प्रवेश या ठिकाणी जाऊन घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो पुस्तकाच्या बाबतीत बरेच जण विचारतात, अजूनही उशीर झालेला नाही. हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण, 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण, नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 12वी आवृत्ती 2024, लेटेस्ट 2024 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण. याच्यामध्ये 2004 ते 2024 मध्ये झालेल्या 425 प्रश्नपत्रिकांचा विषय सूक्ष्म घटक वर्ग स्मार्ट विश्लेषण आहे. 45,000 प्लस जम्बो आहे मित्रांनो मेगा पोलीस भरती घटक वर्ग सखोल विश्लेषण. नक्की मित्रांनो पुस्तक खरेदी करा. भारती प्रकाशन पुणे या ठिकाणी पुस्तक भेटते मित्रांनो. नक्की हे पुस्तक पण तुम्ही खरेदी करा. अशा पद्धतीने मित्रांनो फॉर्म भरताना कोणती काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, मेल आयडीची किती काळजी घेतली पाहिजे, काय ही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलेली. डबल फॉर्म आजच्या घडीला तरी भरता येत नाही, मात्र मी त्याच्यावरती काही सोल्युशन आहे का किंवा काही निघू शकतं का हे मी पाहतो आणि त्याच्यानंतर सांगतो. लक्षामध्ये भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.